स्वागत। जय जिजाऊ जय शिवराय। राजांचं आगमन या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये झालेलं आहे। या ठिकाणी आपल्या मुकुंदवाडी गावातील महिला भगिनी राजांना औक्षण करत आहे। राजांचं हार्दिक हार्दिक स्वागत, शिवस्वागत शिवस्वागत। शिवाजीराजे दत्तात्रय राजे जाधव यांचं आपल्या मुकुंदवाडी नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। अखुजीराजे स्वागत या ठिकाणी मुकुंदवाडीच्या बांधवांतर्फे भगिनींतर्फे आणि शिवश्री रवींद्र बोत्रा पाटील यांच्यातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत। जय जिजाऊ। जुनीकर राजा तर त्यांच्या स्फूर्तीचे पाचार अशी ही अभिवादन यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निघालेली आहे। या यात्रेचे स्वागत आपण अत्यंत मोठ्या स्वरूपामध्ये करत असतो। मंदिराला शिवरायांची त्यांनी विचारपीठाकडे स्थानिक व्हायचं आहे। इकडे बघा समोर, इकडे बघा थांबा सगळे या ठिकाणी शिवाजीराजे दत्तात्रय राजे जाधव साहेब आपल्या अंबिकाला विचारपीठाकडे यावं आणि पुढील कार्यक्रमास आपण सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी सर्व मुकुंदवाडी गावातील सर्व मंडळींना अशी विनंती आहे, हार्दिक 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 स्वागत। आलेल्या सर्व यात्रेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 स्वागत। आलेल्या विचारपीठावर हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हावं। समोर बघा सगळे रेडी। समोर रेडी। या ठिकाणी मनोहर जाधव सर आणि मनोहरराव जाधव सर यांनाही अशी विनंती आहे की त्यांनी विचारपीठावर यावं। सन्माननीय कमलाकरांना जगताप यांचंही आगमन झाले। राजश्री शाहू बँक यांच्यातर्फे ही शिवाजीप्रमाणे राजश्री शाहू बँक आपल्या या महाअभिवादन यात्रेचं अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वागत करत असतो। दरवर्षी त्यांची उपस्थिती या ठिकाणी असते। तू काळ जातो तुझ्या तुला आरतीने स्फूर्त स्वागत सत्कार करण्यात येत आहे। त्यांनाही जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। दोन्हीही मान्यवरांचा अत्यंत योगायोगाने अत्यंत जन्मदिवस आहे। यानंतर रवींद्र बोत्रे आणि त्यांची सर्व सहकारी धर्म अत्यंत निष्ठावान मराठा क्रांती मोर्चा ज्यांच्यामुळे निघला, ज्यांच्या संकल्पनेतून निघला असे विजयजी काकडे पाटील यांचाही या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार आयोजकांचे राजावरनं पूर्ण महाराष्ट्र पदक्रम करून पाचाड येथे स्मृती दिनाच्या निमित्तानं जाणार आहे। आणि त्या ठिकाणी जिजाऊमा साहेबांची समाधी आहे। 17 जून रोजी जिजाऊमा साहेबांची पुण्यतिथी असते आणि त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं पूर्ण महाराष्ट्रभरातून नव्हे जगभरातून लोक आले पाहिजे या उदात्त हेतूमधून ही यात्रा सुरू झालेली आहे। आणि आपल्या सर्वांचं सहकार्य दिवसेंदिवस या यात्रेला वाढत आहे। आज आत्तापर्यंत जवळपास 70 ते 80 गाड्यांची नोंद या ठिकाणी यात्रेमध्ये झालेली आहे। मला असं वाटतं की पाचाडपर्यंत पोहोचेपर्यंत 100च्या वर आकडा या ठिकाणी जाईल। मी आज तर आपण आता या कार्यक्रमाला आपल्यासोबत येऊ शकणार नाही, परंतु भविष्यामध्ये दादा आपण सर्व मंडळी किमान आपल्या जवळच्या मंडळीला घेऊन एखादी गाडी घेऊन त्या ठिकाणी कार्यक्रमाला यावं
आणि जिजाऊंचे विचार, जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी आपण सर्वांनी आमच्यासोबत यावं अशी आग्रहाची विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि भाऊंना सुद्धा या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आमच्या या माता भगिनींनी या ठिकाणी आमचं औक्षण केलं. त्याचप्रमाणे जिजाऊ साहेबांची जी पूजा केली आणि मुकुंदवाडीच्या वतीनं हा जो या ठिकाणी भव्य असा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला, मला व माझ्या सहकार्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित केलं, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि यानंतर आपण सर्वांनी भविष्यामध्ये जिजाऊ यात्रेमध्ये सहभागी व्हावं असं या ठिकाणी कळकळीचा करत आहोत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. या ठिकाणी आमचे युवा सेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय हनुमान भाऊ शिंदे यांचंही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. खरं तर शिवाजीराजे जाधव आणि आमचे रविचंद्र बोचे यांचं अनेक वर्षापासूनचं सुनानुबंध आहे. शिवाजीराजेंच्या माध्यमातून सिंदखेडराजा या गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने लखुजीराजे जाधव यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होत असतो. त्या कार्यक्रमामध्ये आमचे रविभाऊ अत्यंत चांगल्या पद्धतीने छत्रपती शिवरायांची वेशभूषा करून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असतात. त्यांचे सुनानुबंध गेले अनेक वर्षापासून आहे. असे सुनानुबंध वर्षानुवर्ष टिकेल यांचा सत्कार आणि स्वागत होत आहे. आणि इकडे बघा समोर सगळे रेडी. टाक टाक, अरे टाक तशीच.